बोला सर. म्हटलं झाडाच्या उंचीपेक्षा टमाटे बघा ना याच्यावरती किती टमाटे संख्या, महत्वाचे. कमीत कमी 200. आणि त्याच्यात तुम्हाला सांगतो एकही टिपका नाही, काहीच नाही. पूर्ण झाड क्लीन. आता सध्या तुम्हाला सांगतो सगळ्यांच्या याच्यावर टिपकी, आपल्या याच्यावर कुठंच नाही. एकदम जोरात आहे. खूप आणि जबरदस्त. सगळ्यात महत्वाचं आहे हे बंच बघा तुम्ही, एकही फुलगळ नाही, काहीच नाही. केवढा आणि मोठा आहे. साईज पूर्ण चालू प्लॉट आहे. आता ही हो 5-5 खोडे झालेले प्लॉट आहे. 5-5 खोडे झाले. हो ते मगाशी तुम्ही कॅल्क्युलेशन सांगत होते, काय होतं सर? मॅडम, याचं कसं आहे आता हा. लोकांना सांगितलं याचं महत्व कळत नाही, आपण स्वतः वापरतोय. बर. आता जिथं 1000-1200 कॅरेट निघणारे तिथं आपले 1400 कॅरेट निघणारे आणि नुकसान कुठलीच नाही. हा बरोबर. बरोबर. त्या तुलनेत जर मार्केटमध्ये इतरांचे जर 500 जात असेल तर आपले 600, 650 असे मार्केटमध्ये जाते. जातात. म्हणजे आपल्याला तो पण प्रॉफिट मिळतो. 100%. म्हणजे आणि जे त्याने आपण आपलं 1.5-2 पट हो, उत्पन्न उत्पन्न वाढलेलं पण म्हणतो वाढतं. ते वाढतं. हा हा. आणि किती 5-1 लाखाचं तुम्ही बोलले होते हो की? टार्गेट ना. हा. हो म्हणजे 5 लाखाचं होईल. मिनिमम आज आपण समजा इतरांच्या तुलनेत आपल्या 1000-1200 जरी कॅरेट निघाली तरी एक आपलं फक्त ही अर्धा एकर टोमॅटो आहे. अर्धा एकर मध्ये हो, 1000-1200. अर्धा एकर मध्ये तुम्हाला सांगतो मिनिमम 5 ते 6 लाख रुपये व्हायला पाहिजे. अरे वाह, क्या बात आहे, जबरदस्त. म्हणजे अर्धा एकर मध्ये किती अर्धा कॅरेट एकर निघतील मध्ये. साधारण? साधारण 1200-1300 कॅरेट निघायला पाहिजे आज रोजी. 1200-1300. हो. तेवढा अंदाज आहे. हो 100%. 100% निघणारच. गुड गुड गुड. फळांच्या साईज वरून ना. हो साईज आणि संख्या बघा ना तुम्ही. संख्या खूप जबरदस्त आहे सर, एकदम खतरनाक. 100% निघेल सर. हेच कॅल्क्युलेशन पाहिजे, कारण शेतकरी बांधवांना आहे ना हे कॅल्क्युलेशन कळत नाही. जेव्हा मी सांगते ना, जास्त रान घेऊन जे उत्पन्न घ्यायचं तर कमी रान आखून ते उत्पन्न घ्यायचं. बरोबर. म्हणजे कमी रानामध्ये तेवढं उत्पन्न मिळू शकतं. हो. म्हणजे त्याची आणि थेअरी कमी वापरली खर्चात तर परत शिवाय. औषधाची. कमी खर्चामध्ये. खर्च महत्वाचं, किती सगळ्यात होतो सर? हा महत्वाचं. हा, ते सांगा सर. आपला दरवर्षी व्हायचा म्हणजे इथून मागं ज्यावेळेस तुमचे औषध वापरत नव्हतो हा. त्यावेळेस 25-30 हजाराच्या वरती निघून जायचा. बर. आणि आज मिनिमम तो 20 हजाराच्या आताचे, म्हणजे तो पण आपला खर्च वाचलाय. अरे वा. म्हणजे इतर पावडर जास्त मारल्याच इतर नाही तुम्ही. पावडर जास्त लागायच्या ना. हा हा हा. आणि हा स्प्रे केल्यानंतर निदान 4-5 दिवस गरज नाही ना दुसरे स्प्रे करायची. सगळ्यात महत्वाचं. रिझल्ट येतो म्हणजे येतो. हो ना. हो. किती तुम्ही तर 10 दिवसानंतर 10 फवारणी केली. दिवसानंतर फवारणी झाली. 10 दिवसावर जी फवारणी केली त्याचा रिझल्ट आपल्याला 50%च्या वरती आराम परत राहील. त्याच्या स्प्रे मध्ये आता 100% कव्हर होणार. 100% कव्हर होणार. म्हणजे कॉन्फिडन्स आला एक हो, मोठा. म्हणून ते आपण डबल म्हणजे खर्च कमी, उत्पन्न जास्त. हो, हो. व्हेरी गुड व्हेरी गुड. हेच मी शेतकऱ्यांना सांगते समजून, पण शेतकरी माझं ऐकत नाही, कारण त्यांना ती सवय पडली मार्केटची औषधं वापरायची, जास्त खर्च नाही, करायची. शेतकऱ्यांचं कसं आहे, एकदा तो डब्यात गेल्याशिवाय आणि वापरल्याशिवाय ना स्वतः हा हा. ते कळत नाही. आता हे माझ्या जवळचे होते, यांना मी सांगितलं, त्यांनी वापरलं. बरोबर बरोबर बरोबर. व्हेरी गुड सर, तुम्ही खूप छान महत्वाची माहिती दिली. तुमच्या ह्या व्हिडिओने सगळे शेतकरी बांधव जागे होतील, त्यांनी 100% हे आणि वापरतील. जागे होण्याची गरज आहे मॅडम आता. गरज आहे. येस सर, येस सर. कारण खर्च खूप होतोय, हो, पण खर्च उत्पन्न कमी वाढेल. होतं. खूप होतं. म्हणजे खर्चाची आणि उत्पन्नाची आणि बरोबरी औषधाचं येऊन कसं लागते. झालंय? बाकीचे जे प्रोडक्ट जर वापरले तर खर्चाची आणि उत्पन्नाची बरोबरी येऊन लागल्यानंतर शेवट पदरात काही राहत नाही. मग काहीच राहत जेवढं नाही. खर्च करेल तेवढाच येतो आपल्याला. आणि तसं जर कमी खर्च झाला आणि उत्पन्न जास्त वाढी तर हा फायद्यातच राहील शेतकऱ्याला. 100%. तेच माझा सांगण्याचा प्रयत्न असतो सर. काय म्हणत होते तुम्ही? म्हटलं इतर आपण औषध जर घ्यायला गेलो तर ते काय करतं, एक औषधाबरोबर 2-3 औषध देतात आपल्याला. बरोबर. आणि त्यामुळे काय होतं, वाढतच चालतं. म्हणजे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी बाब होऊन जाते ती. बरोबर. हे सगळ्यांच्या बाबतीत होतं, पण कोणी हो, बोलत पण ते नाही. लक्षात येत नाही लक्षात बरोबर आहे, बरोबर आहे, शेतकऱ्यांना. बरोबर. त्यामुळे आता सगळ्यांनी तुम्ही जागा झालं केमिकलचं पाहिजे. थोडं कमी केलं हो, आणि मग आपलं जास्त वापरलं. 20,000च्या आत खर्चामध्ये तुमचं चांगलं जवळपास उत्पन्न 5 मिळेल. लाखाचं टार्गेट टार्गेट तुमचं पूर्ण आहे. होऊन जाईल. हो 100% होईल सर. हो. तुम्हाला त्याच्यासाठी हार्दिक शुभेच्छा आमच्याकडनं. इंडिया ॲग्रोची कमाल आहे बघा मित्रांनो. आज एक शेतकऱ्याचा कॉन्फिडन्स आहे की कमीत कमी अर्धा एकरमध्ये 1200 जर कॅरेट प्लॉट निघाले आणि आजच्या हिशोबाने 600-650 भाव चालू आहे पिंपळगावला. रोजचे त्यांचे आतापर्यंत 200 कॅरेट गेलेले आहेत ऑलरेडी, आणि फक्त 2-2.25 महिन्याचा प्लॉट आहे. सगळे बघू शकता. तर 100% त्यांना 5 लाख रुपये होतीलच या प्लॉटमध्ये, अशी आम्हाला पण खात्री वाटते. थँक्यू. जय इंडिया ॲग्रो, जय माय लाईफस्टाईल.